आज आम्ही बारामतीचे वकील पुण्याचे वकील मिळून केरळ ट्रिपला आलो होतो. त्यामध्ये मुन्नारमधील नॅशनल पार्कमध्ये आलो असता इथं पुणे युनिव्हर्सिटीच्या काही विद्यार्थ्यांनी इथल्या भागाची निसर्गाची सगळी माहिती घेत असताना माझ्यासमोर राहणारी आदिती कोकरे इथे भेटली आणि तिने आमचा इंटरव्ह्यू घेतला आहे. तर तिच्याशी आता थोडीशी आपण बातचीत करणार आहोत. आदिती, तू आता या इकडे आली मुन्नारला किंवा नॅशनल गार्डनमध्ये, इथं तू काय करते नेमकी? बाय द वे इथं आमची स्टडी टूर आहे डिपार्टमेंटची, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी जॉग्राफी डिपार्टमेंटची, आणि ती दरवर्षी असते प्रत्येक इयरला. सो बाय द वे आम्ही ह्यावेळेस केरळला चूज केलं आहे. सो आम्ही मोस्टली इथे क्लायमेट स्टडी करतो, फिजिकल कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, फिजिकल फॉर्मेशन, माझी फ्रेंड पण सांगेल अजून फिजिकल फॉर्मेशन, परत इथली लोकांची स्टाईल, म्हणजे टुरिस्ट काय इथं अट्रॅक्ट होतात, म्हणजे काय काय अट्रॅक्शनच्या प्लेसेस आहेत, प्लस इकॉनॉमी कशी रन होती इथली, पीपल सिक्युअर फील करतात का की नाही, आणि त्याचा आम्ही ओव्हरऑल रिपोर्ट जनरेट करतो. आणि तो रिपोर्ट आम्हाला युनिव्हर्सिटीला म्हणजे सबमिट करायचा असतो, कारण की ॲक्च्युअली युनिव्हर्सिटी आम्हाला फंड्स देते ना आमच्या ट्रिपसाठी करायला. सो दे, आणि खरंच खूप छान युनिव्हर्सिटी पण खूप छान हे करते आणि आम्हाला पण सपोर्ट करते. साधारण तुम्ही किती दिवस झालं तुम्ही इकडे आलाय आणि किती दिवसापर्यंत हा तुमचा राहणार आहे सर्वेक्षण? 28ला आलोय आणि आम्ही 8ला माघारी जाणार आहे. साधारण 12 डेजचं विजिट आहे आमचं. ह्यासाठी सगळं विद्यापीठच तुम्हाला सगळं स्पॉन्सरशिप करतं का? आधी आम्ही इन्व्हेस्ट करतो आणि आफ्टर की हाफ जेवढं होईल आमचं फंड रिटर्न करतो. आता तुम्ही सर्वेक्षण केलेले आहे, यातून काय सिद्ध होणार आहे, काय कशासाठी करता तुम्ही नेमकं? नाही, ओव्हरऑल स्टडी आमच्या ज्या अकॅडमिक स्टडीमध्ये असतं ना, त्याचा स्टडी की रिलेट होतं का बऱ्यापैकी, फिजिकल म्हणजे स्टडी करतो बऱ्यापैकी. वेस्टर्न घाट्स आमचा एक कन्सेप्ट असतो, अप्लाइड जॉग्राफी म्हणून हा सब्जेक्ट आहे, तर त्यात आहे हे सगळं. म्हणजे जो आपण अभ्यास करतोय तो खरंच अप्लाय होतंय का ते सगळं, की म्हणजे व्हॅलीज आहेत का फॉर एक्झाम्पल. मग आता टी प्लांटेशन, मग इथंच का टी प्लांटेशन होतं, मग इथलं वेदर कसं सूट करतं, मग आपण जो कॅल्क्युलेशन करतो, म्हणजे आमचे काही काही असतात कॅल्क्युलेशनचे, म्हणजे आता केपलरनी सांगितलेलं की म्हणजे ते व्हेजिटेशनचे इंडेक्स वगैरे दिलेले आम्हाला, तर मग त्याच्यानुसार त्यांनी क्लायमेट कसं व्हॅरी होतं ते सांगितलेलं. कशी आहे ॲग्रिकल्चरची. तुझं गाव कोणतं? तुझं गाव कोणतं? माझं बारामती आहे. माझं गाव सांगली आहे. बरं, ठीक आहे. चला. नाव, पूर्ण नाव? माझं आदिती माधवराव कोकरे. आणि कोणत्या म्हणजे कॉलेजला कोणत्या इयरला? काय कुठला? सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी जॉग्राफी डिपार्टमेंट अँड सेकंड इयरला. सेकंड इयर. ओके. म्हणजे कोर्स कुठला? MSc जॉग्राफी. ओके. तुझं पूर्ण नाव काय? पूर्ण नाव यशस्वी सुनील अमृतसागर, आणि मी पण पुणे विद्यापीठच्या जॉग्राफी डिपार्टमेंटला आहे. आणि सो ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. येस. कसला सर्वे? नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत पुणे विद्यापीठाच्या श्रुती मॅडम आहेत, आणि त्या इथं केरळा वाईल्ड लाईफ सँच्युरी नॅशनल पार्कमध्ये एराविकुलम या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि त्यांचा मोटिव्ह असा आहे की त्या सर्वे करतायत, एक तर टुरिझमवर आणि दुसरे म्हणजे सो गाईज आपल्याला ते त्यांच्या सर्वेबद्दल थोडक्यात माहिती देते. नमस्कार सर्वांना. आम्ही पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत आणि आज आम्ही 2 सर्वे करतोय. एक तर टुरिझमचा, की इथे या एराविकुलम नॅशनल पार्कमध्ये जे टुरिस्ट येतात त्यांचा मोटिव्ह काय असतो, ते प्रोफेशन त्यांचा काय आहे, ते कुठे राहत आहेत सध्या, याबद्दल आम्ही त्यांच्याकडनं माहिती गोळा करणार आहोत. आणि दुसरा म्हणजे क्लायमेटचा, की तुम्ही घातलेले क्लोथ्स त्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाहीत, त्याबद्दल आम्ही त्यांचा एक सर्वे घेणार आहोत. त्यामुळे आम्हाला त्यांच्या म्हणजे इथलं ओव्हरऑल जे इकोसिस्टम आहे त्याबद्दल आम्हाला माहिती मिळेल. थँक्यू. आतापर्यंत म्हणजे किती दिवसापासून सर्वे चालू आहे हा? नाही, 2 दिवस झालेत, पण आज आमचा सर्वेचा पहिला दिवस आहे. आम्ही पहिले 2 दिवस आम्ही फक्त फिरत होतो. आता तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला या सर्वे? पण आता जो काही 2-3 तासाचा सर्वे झाला असेल त्यातलं काय एक्सपिरियन्स झालाय? खूप छान सर्वे, सगळे लोक खूप छान इंटरॅक्शन आणि सपोर्टिव्ह आहेत. आम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. टॉयलेट्स good. I haven't used too many, but and good. local people